गरम गरम भातासोबत वाफाळलेलं वरण अगदी चविष्ट असा हा बेत तर नक्की करून बघा. तर इथे आपण तूर डाळ छान अशी शिजून घेतली आहे. तूर डाळमध्ये आपण एक टोमॅटो कट करून घातला होता, तो सुद्धा आपण तूर डाळ सोबत शिजून घातला आहे. तर ह्या वरणाची चव अगदी भन्नाट येते. तर नक्की करून बघा, अगदी झटपट बनून तयार होतं. आता इथे एक मातीचं पॉट घेतलं आहे मी. त्या पॉटमध्ये आपण इथे साधारण 1 ते सव्वा चमचा इतकं तेल घालून घेणार आहोत. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तूपसुद्धा घालू शकता तुम्ही. आता बघू शकता तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे 1 चमचा मोहरी घालून घेणार आहोत. त्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेणार आहोत आपण. तर जिरं मोहरी तुम्ही आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर इथे आपण थोडंसं चिमूटभर हिंग घेतलेली आहे, हिंग पावडर, तीसुद्धा आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य छान अशी याची फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला लसूण ठेचून घ्यायचं असेल तर तो सुद्धा घालू शकता आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. त्यानंतर इथे आपण कढीपत्त्याची 2-3 पानं घेतली आहे आणि छान अशी फोडणी तयार करून घेतली आहे. तर मित्रमैत्रिणींनी नक्की करून बघा ही रेसिपी. अगदी झटपट बनून तयार होतं हे वरण आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तो खूप भन्नाट लागतं, तर नक्की करा. आता इथे आपण थोडीशी चिमूटभर हळद घालून घेणार आहोत. हळद आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची कारण फोडणी झाल्यावर, कारण हळद लगेच घातली फोडणीमध्ये तर ती काळपट होते. त्याच्यामुळे आपल्याला हळद छान असं मिरची आणि लसूण छान असं करपून झाल्यावरच घालायची आहे. त्यानंतर इथे आपण जे शिजून घेतलेली डाळ होती ना, ती पाण्यासोबत आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ह्याची छान अशी 5 ते 7 मिनिटे उकळी येऊ द्यायची. तर बघू शकता खूप झटपट आणि सुंदर असं वरण बनून तयार होतं. तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या डाळ वरणाच्या क्वांटिटीनुसार करू शकता. त्यानंतर इथे छान असं वरण उकळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर कट करून घालणार आहोत. तर नक्की करून बघा, अगदी झटपट आणि भन्नाट असं वरण बनून तयार होतं. तर ह्यात तुम्ही गूळ किंवा साखरसुद्धा ॲड करू शकता किंवा आमसूलसुद्धा ॲड करू शकता. तर करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.